तो भाई आज चाललो आम्ही फिरायला कुठं कापूरबोली कापूरबोली चाललो जे की कुठं आहे रामटेक जेवढा आहे म्हणते इथून ते 40 किलोमीटर दूर आहे. चला मग तर आम्ही आता बाईकने जाणार आहोत. तर तुम्ही आता हे समोरचे सफर तुम्ही बघू शकता. तर कापूरबोलीला मंदिर आहे म्हणते ते रामाचं मंदिर आहे म्हणते पण तिथे गेल्यावर माहीत चालेल कशाचं मंदिर आहे कशाचं नाही. तर आम्ही नागपूरच्या जबलपूर हायवेवर थांबलेलो आहोत. आता इथून जाणार आहोत समोर. तर चला समोरचा ब्लॉग समोर तुम्हाला दाखवतो कसा मंदिर आहे काय कसं आहे. तर चला पाहू सकता है नदी पा बहुत जबरदस्त. आपण खाली जाऊया अभी. तर मित्रांनो आपण आलो आता 20 किलोमीटर अंतरावर दूर. तर आता इथून 10-15 किलोमीटर काहीतरी दूर आहे. तर पाहूया आता समोर काय काय आहे. तर चला मग. जाने कहा गए वो दिन हम सफर के लिए. पाहू शकता आपण गावात आलो आहोत मस्तपैकी. हमी तो है तुम्हारे खास तभी तो है तुम्हारे पास ना छोड़ो कभी हमारा साथ कभी ना कभी तो नजर आ. तेरे नाम तर भाई इथून आलो एंट्री गेट झाली आहे. सुरुवात पाहू शकता पुरा जो आहे जंगल सारखा इलाका इथून. तर समोर जाऊया पाहूया कसा कसा वातावरण आहे कसा कसा नाही. लोक दिसून राहिले आता आपल्याला. समोरचे लोक दिसून राहिले इथं. तर समोरचा नजारा पहा अशी चालली पोट्टे बी येऊन राहिली इकडून. पाहू शकता इकडे ना आता जो आहे पावसाचे वातावरण बनलेलं आहे. पावसाचे वातावरण बनलेलं आहे तर पाणी येऊ शकतं. पुरे जंगल जंगल आहे इकडे तिकडे. फार्म हाऊस आहे. ट्रॅकिंग करू शकतो इकडे पा. इकडे बघा. ट्रॅकिंग करू इथं जरी आहे आपण जरी सायंकाळी जरी थांबायचं असलं तर इथं थांबू शकतो. तर इथं अंधार हे जो आहे लावले आहे का म्हणते त्याला रे म्हणजे जागा तर आहे पण ते टेंट लावले टेंट. तर टेंट लावले आहे म्हणजे आपण रात्री हिंडून जरी आलो तर इथं थांबू शकतो. इकडे वरचा मस्त राहण्याची सुविधा इथे उपलब्ध करून दिली आहे तुम्हाला. खूप अशी आहे. पाहू शकता लोक आहे इथं बिझनेस. फक्त थोडी कॉस्टली आहे बाकी काही नाही. नाही तर सर्व इथं जंगल जंगल पुरा पाहू शकता मागं.
जंगल जंगल आहे इकडे, इकडून जाय पुरी पहाडी दिसून राहिली वरची. पाहू शकता तुम्ही. तर ते आपल्याला पहाडीवर जायचं आहे का कुठे जायचं आहे तर माहित नाही ना. हा पुरा जंगल इलाका येते तर इथून नजारा जो आहे पुरा अलगच दिसून राहिला. पाहू शकता तुम्ही. तेव्हा ते बोलून राहिले ॲडव्हेंचर कोणता ते लोक बोट कुठून राहिले बोट टच. तर आपण जो आहे ॲडव्हेंचर वगैरे काही करायला जाणार ना. पहिले पावसाचा विषय आला फिरा इकडे बस हा रस्ता आला कुठेतरी तिकडे ते पंखा गिंका मागं पाहू शकता ते पंखा. तर इथे जरी जातो म्हणलं तर एंट्रीसाठी जरी या फीज वगैरे लागत असं वाटते. तर जाऊन पाहूया. तर इथं म्हणते का विल बी शूट अगेन, वायलेंटर विल बी शूट, सर्वायवर विल बी शूट अगेन, नो एंट्री म्हणते. तर इथून कसं काय तर माहीत नाही. ॲडव्हेंचरसाठी इथं झुले वगैरे लावले आहे. तर आम्ही इथं जाऊन नाही समोर चाललो. आल्यावर पाहून थोडंसं आल्यावर पाहून नका आपण आल्यावर पाहून म्हणते तुषार भाऊ. ते पाहू शकता वरती एक टावर आहे. रस्ते तर म्हणजे चांगलेच पाहिजे होतं लोक. पाय वरती केलं गाडी ठेला बांधून घरी गेली. पुरा हरियाली हरियाली. अरे 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 अरे, हे तर पूर्ण रामटेकचाच नजारा वाटून राहिला. इथं तर रामटेकच आलेला आहे. मागचा भाग रामटेकच्या मागच्या भाग इथं पूर्ण आहे. तर असं नको जा रामटेकर पूजा नको तुम्ही एवढेच कर जा. मागे जा. हे सागर बाहुलीसाठी तर आम्ही आलेलो होतो पण इथं माहित नव्हतं का कुठं आहे म्हणून. हरिण हा तुषार भाऊ म्हणते हरिण दिसून राहिली म्हणते. यायली कुठं दिसून राहिली हरिण आहे बावली दिसून राहिली ना, भूत दिसून राहिला. सागर बाहुली म्हणून. मस्त जोक मारा रे या हात सगळे हलकट हात. आभाळ आता. तर दर्शन भाऊनं म्हणलं बाहुली नाही दिसून राहिली. रामटेकच्या जो आउटसाईडचा भाग येते तिथून जो आहे ना एक गेट येते त्याच्या वरून जो आहे खाली उतरायला लागते. हा इथं असा तलाव आहे. नजारा म्हणते बाबा. तर गो स्टेट गो. ॲटो तर तो ॲटो गिटो जो आहे ना तो ॲटो चालला वरतं तर तो चालला रामटेकवरून. रामटेकचं तो ठिकाण आहे तिथं आहे. हे सागर बाहुली जो आहे रामटेकच्या खालच्या साईडला येत असं म्हणून जो आहे ना वरतून ॲटो चालला. ॲटो घेऊन चालला तो. अबे हाय तरी बे हाकावे. तर सागर बाहुलीचा आलेला आहे जो हा सागर बाहुलीचा मंदिर जो आहे ना रामटेकच्या खालच्या साईडला आहे. तर आम्ही मागच्या वेळेस चालतो रामटेकले पण आम्हाला माहित नव्हतं सागर बाहुलीचं मंदिर खाली आहे म्हणून खालच्या साईडनं. तर आजूबाजूला आहे पण दिसत नव्हतं. आंब्याचे झाड पा. तर हे आंब्याची झाड आहे म्हणते. हे बहुत आंबे झाड आहे इथं मस्त हिरवा. टावर आहे. काय लागायचे आहे. टावर आहे न इकडे. हे आम्ही आहो इकडे. हे 1 2 3 जास्त जण नाही बासाचे आहे. हा तुषार भाऊ म्हणते ॲडव्हेंचर आहे म्हणते. पाहू शकता तुम्ही बहुत लोक आहे सामने पाहू पकडून काही पण. हे रामटेकच्या खालच्या साईडने येते. ते आपल्याला माहित नव्हतं. ह्या मंदिराच्या वरती चढून सगळे जण फोटो काढून राहिले जुते घालून. तर आपण तसं नाही करूया. आजोबा झोपले. आजोबा इथंच राहते म्हणजे सायंकाळ संध्याकाळी. त्यांच्याकडे एक कुत्रा आहे. ह्याच्यात बी बिस्लरीचे बॉटल टाकले आणि ह्याचा जो सौंदर्य आहे तो पूर्ण कमी केलेला आहे. अशा प्रकारे इथं पोचलो आणि इथून जो आहे खाली जो आहे हा पाणी आहे. त्याच्यावर तर मंदिर आहे साईडली आणि इकडे जो हे विहीर आहे त्या विहिरीच्या अंदर पाणी आहे पण बॉटला टाकल्या बिस्लरीच्या. हे मंदिर जो आहे रामटेकच्या खालच्या साईडला येते आउटसाईडमध्ये. इथं जो आहे रामाचं मंदिर आहे म्हणते. तर ह्या पाण्यातून जा लागते पण पाण्यातून जाता नाही तिकडे. दुरूनच नमस्कार करायला लागते आणि बस वापस यायला लागते.
इकडच्या नेचर जबरदस्त आहे, पुरा ॲडव्हेंचर. इथं पुरा लव्हेरीवाला सिस्टम दिसून राहिला, पण काही फॅमिलीवाले आहे तरी काही ती चांगली गोष्ट आहे, सगळीकडेच आहे. तर इथं जो आहे जंगल चांगल्या प्रकारे दिसू शकते. ह्या मंदिरात बी जाता नाहीत, इथून बाबाजी बसले आहे. तर भाई इथचा जो नजारा आहे बहुत सही आहे. पण आता काय करता, इकडे जो आहे पाण्याचे वातावरण बनलेलं आहे, तर इथं जो आहे सगळे लोक जो आहे खाली झालेले आहे. तर इथून सगळेजण लोक जो आहे खाली गेलेले आहे. म्हणजे तर भाई मी आलो आपल्या गर्लफ्रेंड बरोबर. तर भाई मी आलो माझ्या गर्लफ्रेंड बरोबर. हे माझी गर्लफ्रेंड आहे जी काय आणले मेन कुठं बेस्ट. हे आहे तिकडे वेस्ट इंडिजची, तर इले आणला तिकडून उचलून. तर इकडे जे आहे हे झाडवाडा आहे इकडे, तर तिकडे जाणार माझ्या गर्लफ्रेंड बरोबर. तर चला दाखवतो तिकडेचा सीन तुम्हाला काय आहे, कसा आहे तर पद्धतशीरपणे. तर चला इकडे या तुम्ही कापूर बोरिले, पण तुम्ही या चांगले आहे ना, आमच्यासारखे असे लोफर बना नको. तर मी चाललो आपल्या गर्लफ्रेंड बरोबर भेटाली. तर गर्लफ्रेंडले भेटलो आम्ही. तिकडे ही माझी गर्लफ्रेंड पा कशी आहे हाय गाईस. आम्ही ते हे साली फॉरेनर वाली वाटून राहिली, कैसे आप लोग म्हणून राहिली. चला आपण जाऊया. त्याला आम्ही जाऊया म्हणते. तर कसं आहे मराठी तुम्हाला सांगून राहिलो, तिथं दगड वगैरे ठेवले. तर आता आम्ही आपला कार्यक्रम चालू करतो. तर कार्यक्रम म्हणजे असा कोणता कार्यक्रम नाही आमच्या खास. तर ही माझी गर्लफ्रेंड आहे न, हे झाड आहे. तर आभाळ तर इथं एवढाच गरजून राहिला, खूपच सुंदर. तर आम्ही ह्या दगडावर बसतो. तर ह्या दगडावर बी चुली आहे. तर पोट्टेव पहा आता आम्ही का करतो. तर अभि तर पोट्टेव इथं नाही का फोटो काढणार माझ्या गर्लफ्रेंड बरोबर. काय करणार ना इथं तुम्ही येऊ शकता आपल्या गर्लफ्रेंड बरोबर. तर चला आम्हाला काही लेनदेन नाही आमची माझी. चला तिकडे दाखवतो मंदिरात. तर तुम्ही कापूर बोलीसाठी चांगल्या कामासाठी या, हार फुल घेऊन या, कापूर घेऊन या. तर इथं सस्ते नजारे दिसते. तर चला या मग तुम्ही या. तर माझ्या गर्लफ्रेंडचे पहा केस कसे आहेत. तिनं ज्याच्या म्हणून स्पेशली त्यासाठी जो आहे ना डाय लावली आहे. डाय जो लावली आहे ते बी अलगच कलरची लावली आहे. आणि इले फक्त एकच हे आहे का, इले जो आहे मिशी आलेली आहे, बाकी हे बॅड इफेक्ट आहे तिच्यासाठी. तर आता माझ्या गर्लफ्रेंड मला केस दिले. तर हे कसे दिसून राहिले केस तुम्हाला, चांगले दिसून असेल तर लाईक करा. पोट्यांची मेरी जीन. सहनी हमें सजा है, हम हैं बाजारों के, सबकी नजर यहाँ है, हर चीज राह